नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये 300 वर्षापूर्वी मेपल सिरप कसं बनवलं जायचं याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती सांगतो. कॅनडामध्ये मेपल ट्री नावाचं एक झाड असतं आणि हे झाड कॅनडामध्ये आपल्याला सर्वत्र अगदी सहजपणे पाहायला मिळतं. मित्रांनो, या झाडाची विशेषता म्हणजे या झाडाच्या खोडामधनं एका प्रकारचं पाणी गोळा केलं जातं आणि त्या पाण्यापासून मेपल सिरप बनवलं जातं. ही जी समोर तुम्हाला बॉटल दिसत आहे, तर या बॉटलमध्ये पाणी नाही, तर या बॉटलमध्ये या मेपल ट्रीमधनं काढलेलं सॅप आहे. तर म्हणजे काय असतं की या झाडाच्या खोडामधनं अशा प्रकारचं पाणी काढलं जातं. हे दिसायला पाण्यासारखं जरी दिसत असलं तर त्यामध्ये 2 ते 2.5% शुगर असते. याच पाण्याला जर आपण काही वेळ गरम केलं तर त्यापासनं या प्रकारचा पदार्थ आपल्याला मिळतो. याला कॅनडामध्ये मेपल सिरप असं म्हणतात. ज्या प्रकारे मधमाशांचा मध असतो त्या प्रकारचा असा पदार्थ असतो, परंतु याची चव मात्र मधापेक्षा बरीच वेगळी असते. या मेपल ट्री झाडाची आणखीन एक विशेषता तुम्हाला सांगतो. या झाडाची जी पानं असतात, या झाडाच्या पानाचं सिम्बॉल म्हणून कॅनडाचा जो नॅशनल फ्लॅग आहे त्या फ्लॅगवरती या पानाला दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, कॅनडाच्या संस्कृतीमध्ये मेपल ट्री या झाडाला खरंच खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. 300 वर्षापूर्वी हा सुंदर पदार्थ कसा बनवला असेल, त्याचा शोध कसा लावला असेल, हे आपल्याला जर आताच पाहायला आणि जाणून घ्यायला मिळालं तर त्यामध्ये खरंच खूप महत्त्व आहे. चला मग जाऊया, मेपल सिरप कसं काढतात ते पाहूया आपण सगळेजण आता. हो ना. कॅनडामध्ये मेपल सिरप खूप फेमस आहे आणि ते झाडापासून बनवलं जातं. तर ते पूर्ण प्रोसिजर आपल्याला आता पाहायला मिळेल. आणि मुलांना मार्च ब्रेक आहे, त्याच्यामुळे एक ऍक्टिव्हिटी त्यांना दाखवता पण येते. हां, सुट्ट्या आहेत मुलांना, एक 8 दिवसाच्या सुट्ट्या चालू झाल्यात आता. चला तर मित्रांनो, मग या आमच्यासोबत आणि कॅनडामधली ही 300 वर्ष जुनी मेपल सिरप बनवण्याची पद्धत आपण समोरासमोर पाहूया. हा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, न चुकता पहा. त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीला पण दाखवा आणि जर तुमचे जवळचे कोणी फ्रेंड असतील त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्त वारं सुटलं. हां, वारं जास्त सुटलं. Awesome. All right. Hi. Yeah. Awesome. Can you tell us a little bit more about the festival here? Yeah. So we're here at Bronte Creek's Maple Syrup Festival. We celebrate all of the maple syrup heritage and everything like that. You can take guided tours. You can see how maple syrup has been made over the last 300 years. Try some maple syrup, buy some maple syrup, and see a bunch of cool heritage things, including our Heritage Museum built in 1899. Wow, thank you. Yeah. Thank you so much. No, no problem. Enjoy. Thank you. तर मित्रांनो, या आहेत आपल्या व्हिडिओमधल्या मेन गाईड, जे आपल्याला मेपल सिरप कसं बनवलं जातं याविषयी संपूर्ण माहिती देणार आहेत. We are going to be walking down Maple Lane as we learn about how maple syrup has been made right here at Bronte Creek for over 300 years. Now, the reason we call it Maple Lane is because over 100 years ago, when the Brecken family, a family of farmers, were living on this land, and this park was actually an apple and strawberry farm, they happened to plant all of their maple trees in a straight line to make it nice and easy to collect any sap. So the place where they planted all their maple trees is the path that we're going to be walking down.
But before we get into the maple syrup of it all, what do we think the very first thing we need is to make the maple syrup? सॅप. We need a maple tree. So, there's lots of ways we can identify a maple tree. The easiest way is to, of course, look at the leaves. Maple leaves are very distinctive. They've got the 3 points. They're very easy to recognize. But there's just one problem with using these to identify our maple tree at this time of year. If we take a look up at this tree, what's missing? It has no leaves. So there's 2 other things we could try. If you have a very, very good memory and a very, very keen attention to detail, then you could learn the different types of barks. Yeah. The bark of a maple tree is fairly bumpy. It's gray with this reddish brown, it's almost dusty looking color on top. But if you are anything like me, bark just kind of looks like bark. It's kind of hard to tell the difference between the bark of this tree and, let's say, the bark of that tree over there. So instead, we are going to be looking at something much, much easier. We're going to look at the branches. Maple trees are really cool in that their branches grow symmetrically. That means if there's a branch on one side, there's gonna be a branch on the other side. So if we take a step back and look at this tree, for the most part, if there's a branch on one side, there's a branch on the other side, all the way up. Yes. Gets you a nice full round tree. The sap is gonna start to try to go up to the branches to grow new leaves. But what happens during March when it's cold in the nighttime but warm in the day? Well, the sap is gonna try to go up to the branches during the daytime and then come back down to the roots in the nighttime. And since it's going up and down, the sap is flowing and we could take a little bit of it. Does that all make sense? Yeah. We know how to identify a maple tree. We know why we're having the Maple Syrup Festival here at Bronte during the month of March. All right, then let's go tap a tree. Okay, let's go. Surprised how it's तर मित्रांनो, ते आपल्याला एकदम असं समजून सांगताय की झाडापासनं मेपल सिरप कसं बनवतात. तर स्टेप बाय स्टेप आता ते पुढच्या स्टेप दाखवणार आहेत. तर खरंच खूप छान वाटतंय. मुलांना पण काहीतरी आज नवीन शिकायला मिळतंय. आणि खरं म्हणजे आम्हालाही माहीत नव्हतं की मेपल सिरप एक्झॅक्टली झाडापासून कसं काढतात. तर तो पूर्ण प्रोसेस तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुम्ही आमच्यासोबत राहा, कारण खूप इंटरेस्टिंग आहे हे आणि नॉलेज पण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही केअरफुली संपूर्ण पहा. किती एकदम डिटेलमध्ये माहिती देते ना. हो ना, मुलांना पण शिकायला भेटेल. हो, खरंच छान वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला ते आता दाखवणार आहेत की या मेपल ट्री झाडाच्या खोडामधनं सॅप कसा कलेक्ट केला जातो. जे पाणी आहे ते पाणी या खोडामधनं बाहेर कसं काढलं जातं. Bit and brace. All I need to do is lean up against the tree, push against it really, really hard with my hip, and then we're going to turn this handle 6 times. Can we count to 6? Yes. Are you ready to prove it? Yeah. 1, 2, 3, 4, 5, 6. I'm only drilling about an inch deep or 2.5 centimeters into the tree. I don't want to drill too far because that might hurt the tree. This way, if I'm only drilling about an inch deep, I can actually, at the end of the season, I'll be able to take my spile out. Spoiler alert, this is a spile. At the end of the season, I'm able to take my spile out and the tree will actually grow over the hole that I made. So I'm not going to hurt the tree as long as I don't drill too deep. So, like I kind of spoiled, this right here is a spile. This is going to be our faucet, our spout. This is how the sap comes out of the tree. So I'm going to remove the bit and brace, fit my spile in there, and with the help of a hammer that's getting caught in my pocket, but like I said, the sap only flows in March when it's cold in the nighttime and warm in the day. Once the temperature heats up and it's warm all day, all night, the tree is going to do something called budding, where it starts to try to grow its little tiniest first baby leaves. तर मित्रांनो, रात्रभर या झाडाच्या खोडाला या प्रकारे असं बकेट लावले जातात आणि त्या बकेटमध्ये असं क्लिअर पाणी एकत्र गोळा होतं. Almost has this yellowy tinge to it, but for the most part it's clear. And that is because
sap is only 2% sugar. Sap is only about 2.5% sugar. The rest of it is water. So it is not going to be dark brown. It's actually going to be fairly clear. तर मित्रांनो, झाडाच्या खोडामधनं हे पाणी गोळा केल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये फक्त 2% शुगर असते. मग ही 2% शुगर जर आपल्याला बाहेर काढायची असेल तर जे बाकीचं 98% पाणी आहे ते पाणी याच्यापासून अलग केलं पाहिजे. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पाणी आहे या पाण्याचं बाष्पीभवन करण्यासाठी त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पद्धत वापरली जायची. हे पाणी काढून टाकणं खरंच खूप चॅलेंजिंग आणि अतिशय अवघड काम होतं. 300 वर्षापूर्वी हे काम त्यांनी कसं केलं असेल याचं आपल्याला आज खरंच खूप आश्चर्य वाटतं. त्या काळामध्ये कुठल्याच सुखसुविधा नसताना या प्रकारचा शोध लावणं हे खरंच माणसासाठी खूप मोठी गोष्ट आहे. The heat source to my log. There should be some hot rocks hiding inside that fire. So I'm going to try to grab one using these sticks and we're going to see what happens when I put it in the log. We're just not going to narrate this part unless you want to hear me coughing into this microphone. One, two. So this rock is hot enough that it is causing the water in this sap to evaporate. That's the big cloud of steam that's coming out. त्यानंतर जशी जशी माणसाची प्रगती होत गेली तसं तसं हे पाणी उडवण्याची जी पद्धत आहे ती पण बदलत गेली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी 3 असे लोखंडाचे पातेले घेतलेले आहेत आणि त्या पातेल्यांमध्ये हे पाणी टाकलेलं आहे आणि खाली त्याच्या जाळ लावलेला आहे. तर यामुळे काय होतं की जे पाणी आहे ते अगदी सहजपणे उडून जातं. Your faces. This is the 3 kettles method, popular 200 years ago in the 1800s. Now this is after European settlers have made contact, where they have come to Canada and they have brought metal with them. Now that we have metal, we have a container that we can put directly over the fire to heat up our sap and turn it into syrup. In our largest kettle over here, this is going to be closest to the sap and farthest away from the syrup. There is the most water in here. There's lots of water and not too much sugar in here. So we are not worried about any of these sugars burning. And we can keep this kettle on our high heat. मेपल सिरप बनवण्याच्या पद्धतीमध्ये वेळेनुसार बराच बदल पण होत गेला. ही पद्धत अगदी तशीच आहे. ज्या प्रकारे आपण ऊसाच्या रसापासून गूळ बनवतो अगदी त्याच प्रकारचं प्रोसिजर यामध्ये पण आहे. This flat pan method is a lot more efficient because the entire bottom of this pan is getting nice and warm. It's a lot easier for me to make maple syrup on this because I don't need to transfer liquid from kettle to kettle. The only thing I need to do is stand here and stir. If you have any questions about where you should go next, any maple questions, or just questions about the festival in general, I'd be happy to hang here and answer them. Otherwise, I'm going to let you guys enjoy the rest of your day. My name is Finn. Thank you so much for guiding me or joining me on this guided tour today. Thank you so much. Thank Of you so course. much. Thank you. Thanks for joining me. Yeah, thank you. तर मित्रांनो, या मेपल सिरपपासनं दैनंदिन जीवनामध्ये कॅनडामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि या मेपल सिरपची किंमत मार्केटमध्ये बरीच महाग आहे. त्याचं मेन कारण म्हणजे काय की 40 लिटर पाण्यापासनं फक्त 1 लिटर मेपल सिरप मिळतं. तरी मित्रांनो हे मेपल सिरप पासून अशा त्यांनी कॅन्डी बनवलेली आहे. कशी आहे धनुष? स्वीट आहे एकदम मीडियम. चला चला आपल्याला आणखीन बरंच काही बघायचंय.
सगळ्यात शेवटी जर या मेपल सिरपला खूप जास्त वेळ गरम केलं आणि त्यामधलं सगळंच पाणी जर काढून टाकलं तर त्यापासून आपल्याला मेपल सिरपची अशी साखर मिळते. It's very hot syrup. But yeah, it takes about maybe 10 minutes of stirring in order for me to be ready to pour. आफ्टर दिस गुळासारखंच आहे आपलं. पण छान लागले पण ट्री पासून बनवलेला. पण टेस्ट एकदम वेगळीच आहे. So how long you have to do that? Maybe 10 minutes. 10 minutes. Once it's cooled down, then you pour it? Yes. Oh, okay. I would like to see that. तर या ठिकाणी त्यांची अशी पूर्ण टीम आहे जी टीम मेपल सिरपपासून साखर बनवायच्या कामामध्ये व्यस्त आहेत. हे ओव्हन होता. Thanks. Almost there? No. Maybe about a minute and a half. Yeah, until I please. get to stir. Yeah. We want to catch up in the video. 30 seconds. Count to 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay, so now I'm gonna pour it if anybody wants to come. Yeah. So as you can see inside the pan, it's starting to solidify. Yeah. Yeah, so you have to work very fast, especially on a cold day like this. And there we go. Thank That's you. it, of course. Thank you. त्यानंतर आम्ही या ठिकाणी या अतिशय स्वादिष्ट आणि नॅचरल पद्धतीने बनवलेल्या मेपल सिरपचा आनंद घेतला. हे बघा किती छान दिले. हा. $12 एवढं सगळं काही. हो, पॅनकेक आणि त्याच्यासोबत फ्रेश मेपल मेपल सिरप. सिरप आहे, कॉफी दिली, लेकरांना ज्यूस दिले. हो, छान. सिरप, मेपल सिरप. वाव. Bye, bye. Thank you so much. Thank you. Have a good day. You too. Bye. मित्रांनो, माणसाचं नातं हे निसर्गाशी खूप जवळचं आणि लाखो वर्षापूर्वीचं आहे. निसर्ग आहे म्हणूनच आपण आहोत. तर त्यामुळे आपण सर्वांनी निसर्गासोबतचं हे नातं खूप काळजीपूर्वक जपलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये ज्या माणसाच्या पिढ्या येणार आहेत त्यांना पण या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येईल. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 300 वर्षापूर्वी कॅनडामध्ये मेपल सिरप कसं बनवलं जायचं या पद्धतीची संपूर्ण माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.